हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सर्वप्रथम तुम्हाला मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज स्पेशल काय आहे तुमच्याकडं ते आम्हाला कमेंट्स करून सांगा. तर स्वराज सध्या गेला आहे गावाला, झाले 2 महिने. आई त्याची आठवण काढत राहते, कारण तो असल्यावर घरात गडबड गोंधळ काय ना काय आई आई करत असतं. तर आई काय बोलते ते बघा. देतो अनेक कामं करतो. बघा आता अर्धवट ब्लाऊज शिवलाय ते दाखवते तुम्हाला. सुई पडती, काय पडलं वगैरे तर उचलून देत असतो तो, आईला मदत करत असतो. आणि ब्लाऊज शिवत असं काय झालं करतो. आणि आता मी असा ब्लाऊज कापला, अर्धवट शिवला, आला कंटाळा, बसले. हे बघा, त्यांना म्हणलं शिवू नको तरी शिवत राहते. आणि ऊन असं पडत राहतं, ते खूप डायरेक्ट मशीनवरतीच पडतं. ते खूप उन्हाळा आहे, तुम्हाला तर माहितीच असेल किती ऊन आहे आता. अर्धा ब्लाऊज शिवला, असा अर्धवट झाला. ते शिवला, चांगलं शिवलं. तिथून मग मदत करू लागतो ना मला. काय पडलं ते उचलून देतो. तुमच्या काळात होतं का मदत डे? आमच्या काय काय कोणाला माहिती रे, कामातलं शेतात पोतातलं काम करत राहायचं, काय करत राहायचं. तर बिट्टू तर लगेच आला असता व्हिडिओमध्ये, त्याला आवडतो. त्याने सांगत बसला असता तो माझं डेचं सगळ्याची बाई शिवली आईने. 2-3 टाकले ना, एकच बाई जोडली, आणखी बाई जोडायची, काच बटन करायचं, बरंच काम आहे. खूप उन्हाळा. सकाळ झाले की 11 वाजले की एवढं ऊन येतं, ते आता संध्याकाळपर्यंत ऊन असते. झाडं कशी कमी झाल्यामुळं शिवता येत नाही. तुम्ही बसून इथं पुस्तक वाचत बसते, पुस्तक वाचत बसते. पु ल देशपांडेचं पुस्तक. घाम मग शिवणकामाचं बंद केलं पण करत बसते, शिवत बसते, वाचत बसते, असं करते. टी व्हीला पण भेटलाय आराम. आता सकाळ उठल्यापासून बघत बसलं असतं. त्याला कॉमेडी व्हिडिओ खूप आवडतात, तो बघत असतो कॉमेडी व्हिडिओ. हे बघा आईने काय बनवलं आहे आज. तेल लावलेलं आहे त्याला, तूप लावले, बर्फी बनवली आहे. गरमच आहे गरम. ते सेट व्हायला लागतं ना गरमला. थंड. त्याच्यानंतर त्याचा खापा करायचा, ते का लागल हाताला. जे काय बदाम, थोडे बदाम आणि नारळ, मनुके, सुका नारळ, खोबऱ्याची बर्फी. जे काय आहे घरात ना तेच टाकले. त्याचे काप करायचे. नंतर सुकतंय, हे आणखीन वल्लं आहे. वाफ असल्यामुळे ते. तुम्ही पण बनवा अशी बर्फी. सुका नारळ सुकं सुकलं ना, पाकायला पातळ झालेला. साखर टाकली याच्यात, शिजवून घेतलं, वरची किन काढले, ह्याच्यात होतं गरम होतं ना, ह्याच्यात टाकलं होतं. याला जरा तूप लावलं, ह्याच्यात टाकलं. जास्त थंड झालं नव्हतं ना, आणखी वल्लच आहे.
गरमीने ते तसे झाले. ते नंतर थंड झाले की सेट होणार आणि मग बर्फी खाऊ शकतो आपण नारळाची. गरम गरम पण खाऊ शकता, तुम्हाला जसं वाटेल तसं खावा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. बाय.